मागवा. काय लाजा वाटतात का मागवा म्हणायला? शेतकऱ्याच्या जीवावर सगळे कमवायला लागले. खतावाले, बियाणावाले, व्यापारी, टेम्पोवाले, रस्त्यावर भाजी विकणारे सगळे लुटायला लागले शेतकऱ्याला. शेतकरीच त्यामुळे उपाशी मारायला ती दिसना तुम्हाला. काय भाव म्हणावा लागला तो? 2 रुपये 5 रुपये. शेतकरी स्वतः जो माल बनवितो त्याचाच हमी भाव त्याला ठरविता येत नाही. लाजा वाटत नाही होय तुम्हाला? शेतकऱ्याच्या ऊसाचा भाव कारखाना ठरविणार, कपाशीचा भाव कंपनी ठरविणार, फळं भाज्याचा भाव हे व्यापारी ठरविणार. आणि शेतकऱ्यांनी काय मरायचं का फक्त? शेतकरी कमवायला लागल्यावर लगेच खुपतो तुमच्या डोळ्यात. आमचा खर्च निघाला नको का? आम्ही काय चिल्लर टाकायचे का खिशात? कृषी प्रधान देश 2 5 रुपयाने घेते टमाटे. कृषी प्रधान देश ज्या देशात दिवसाला 10 शेतकरी आत्महत्या करतात तो कृषी प्रधान देश का? उपासमारीनं मरतोय शेतकरी. जो पिकवतोय तो सगळ्यात कमी कमवतोय. पण शेतकरी राजा एक चांगली गोष्ट नाही आपल्या देशात शेतकऱ्यासाठी. कितीतरी सरकारी योजना आहेत, लाभ घेताय तुम्ही सरकारी योजनांचा. नका तोंड उघडायला लावू. शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात का योजना तुमच्या? आवळा देऊन कोहळा काढणाऱ्या योजना आहेत. ज्या दिवशी महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही ना त्या दिवशी म्हणा हे शेतकऱ्याचं सरकार आहे. हो, कामकाज नीटपणे चालू द्या, नाहीतर गुन्हे दाखल करायला लागतील. गुन्हा दाखल करा तुम्ही. शेतकरी असणं गुन्हा असेल तर रोज गुन्हा करेल मी. रोज मातीसाठी मरेल. हे आता हे असं ऐकणार नाहीत. घ्या यांना बाजूला घ्या. जय जवान.